तर आज आपण श्री क्षेत्र वैष्णवगड येथे आज ब्लॉग बनवणार आहे आणि पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवणार आहे श्री क्षेत्र वैष्णवगडचं. आणि तिथे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आपलं म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे मिनी पंढरपूर. विठ्ठल रुक्मिणीचं इतकं सुंदर मंदिर आहे. तर चला बघूया. तर आम्ही निघालेलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि माहेरी आता 3 दिवस राहिल्यामुळे आता पाय पण निघता येईना, काढता येईना. म्हणजे खूप असं एकदम मनाला भरून आलं आणि आई वडिलांची मायाच वेगळी असते. आणि आता आम्ही आडगावराजा येथील देवीचं दर्शन घेणार आहे. रेणुका माता मंदिर आहे हे आणि चैत्र महिन्यामध्ये इथं खूप छान यात्रा भरते आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते आणि खूप लांब लांबून महाराष्ट्रातून लोक येतात इथे त्यांचे नवस वगैरे फेडायला. आणि देवीचं छान मस्त एकदम भारी समोर तळं पण आहे पाण्याने भरलेलं आणि एकदम असं जुन्या टाईप म्हणजे प्राचीन कालामध्ये कसं असं ते खांब वगैरे आहेत तसंच त्या टाईपचं मंदिर बनलेलं आहे. आणि थोडं आता नवीन पण वरतून काम चालू आहे आणि खूप छान छान वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तिथे. तर बघा किती छान देवीचं किती भारी रूप आहे बघू शकता तुम्ही. आणि एकदम मन प्रसन्न झालं देवीचं दर्शन घेऊन. कसं आपलं नेहमी माहेरी येणं होत नाही त्यामुळे जाताना देवीचं दर्शन नेहमी घेतेच. आणि हे महादेवाचं मंदिर छोटंसं आणि महादेवाची पिंड तर इतकी छान आहे ही एकदम भारी. सगळे आम्ही दर्शन घेतलं आणि हे बघा 4-5 वर्षापासून पाऊस पडलेला नव्हता आणि ह्यावेळेस इतका पाऊस पडल्यामुळे फुल तळं भरलेलं आहे. एकदम भारी दिसू लागलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि हे समोर देवी आहे परत आणि हे होम करतात यात्रेच्या वेळेस चैत्र महिन्यामध्ये. आणि इथे बाहेर नंदी पण आहे मोठा. तर हे बघू शकता छान काम पण चालू आहे मंदिराचं. पहिलं खूप छोटं मंदिर होतं पण ह्यावेळेस खूप भारी झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो समोरच्या प्रवासासाठी. आणि घाट बघा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये रात्री दाखवला होता पण तो व्यवस्थित दिसला नाही. आणि शेवटी आलो आम्ही आता वैष्णवगड येथे. तर छान मस्त आता वैष्णवगडला तुम्ही बघणारच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. एकदम डोंगरावर एकदम भारी झालेलं आहे ते. तर बघू शकता किती नैसर्गिक वातावरण आणि किती छान मस्त कोरीव काम केलेली कमान आणि एकदम भारी. जसं काय आपण एखाद्या महालात किंवा राजवाड्यात चाललेलो आहे त्याच्याही पेक्षा भारी मंदिर आहे. एकदम भारी आहे आणि समोर पण एकदम छान स्पेस आहे. आणि इथे कीर्तन वगैरे होतात, सप्ते होतात वर्षातून 2दा. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो आपण आलेलो आहे वैष्णवगड येथे. तर सिंदखेडराजाच्या समोर आपल्याला वैष्णवगड आहे आणि हे आहे मिनी पंढरपूरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आणि इतकं छान इतकं भारी कोरीव काम केलेलं आहे हे यांनी आणि इतकं भारी देवस्थान बनलेलं आहे. खूपच भारी देवस्थान बनलेलं आहे. तर बघा आता मंदिराची एंट्री झालेली आहे. तर आपण ही कमान तर बघितलेलीच आहे छान मस्त. आता आहे उजव्या साईडनी हनुमानाचे मंदिर आणि डाव्या साईडनी गणपतीचे मंदिर. तर छोटे छोटे इतकं भारी मंदिरे आहे आणि इतकं छान छान कोरीव काम केलेलं आहे. तर चला बघा. चला तर हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर दोन्ही छान छान मोठे बनलेले हत्ती आहे आणि दगडी कोरीव काम केलेलं आहे दगडीने. तर चला आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघूया. आता इथं अजून काहीतरी आहे मूर्ती कशाची तरी. तर चला बघूया. तर ही बघा छान किती मस्त गरुडाची मूर्ती आहे ही. आणि आमच्या गोविंदानं पण गरुडासारखीच ॲक्शन केली ती की मम्मी मी आता गरुडासारखं बसून दाखवतो. आणि मुलांना तर खूप एकदम भारी वाटू लागलं. आणि हे तर बघाच किती भारी झुंबर लटकलेलं आहे वरती आणि
कितीच मस्त मूर्त्या आणि कितीच भारी कोरीवकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण असा ग्राउंडमध्ये गोल फिरून व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघा, आपल्या विदर्भामध्ये आपल्या सिंदखेड राजा मेहकर रोडवर हे देवस्थान आहे वैष्णवगड. तर ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी बघा तुम्ही, खूप भारी आहे. बघा किती छान, एकदम इतकं प्रसन्न वाटलं ना, एकदम छान मस्त. आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं आणि व्हिडिओज बनवला लगे. आणि हे 2 चोपदाराच्या मूर्त्या दोन्ही साईडनी. आणि आमच्या गोविंदाला तर इतकं छान वाटू लागलं लगे, काहीच करायचं आणि काहीच नाही असं वाटू लागलं त्याला. आणि शेवटी बघा तुम्ही आता बघू शकता की किती भारी विठ्ठल रुक्मिणी दिसतात आणि एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. आणि डोळे असे म्हणजे पापण असं लवत सुद्धा नाही त्यांच्याकडं, म्हणजे एकटक बघावं असं वाटतं. असे साक्षात समोरच उभे आहेत ओरिजिनलमध्ये असं वाटू लागलं. तर म्हणतात ना ते शेवटी विठ्ठल, आणि अंगावर पण एकदम काटे आले होते माझ्या. आणि ही दोन्ही साईडनी बेड आहे विठ्ठल रुक्मिणीसाठी. तर असं बघतच राहावं असं वाटू लागलं मला. आणि मुलांना तर खूपच भारी वाटू लागलं होतं. गोविंदाला इतकं भारी लगे तिथं जाऊन दर्शन घेऊन पायाचं सगळं प्रश्न विचारू लागला की मम्मी हे काय येईन, हे कसं येईन, कसं उभे आहेत, खूप भारी. आणि ही मंदिराची उजवी साईड आहे. तर बघू शकता किती मोठं उंच मंदिर आहे आणि कळस पण बघू शकता तुम्ही. आणि कामच तर इतकं भारी झालेलं आहे. आणि इकडे चालू होते फोटोशूट, प्री वेडिंग. एकदम भारी नॅचरल वातावरण असल्यामुळे छान एकदम मस्त लुक आलेला होता. नारळाची झाडे वगैरे मस्त, एकदम छान हवा पण सुटलेली होती. आणि एवढं ऊन पण तापलेलं पण काहीच वाटलं नाही. आणि ही आहे मंदिराची डावी साईड, बघू शकता तुम्ही, मा सरस्वती आणि खाली गोमुख पण आहे. हे आहे डाव्या साईडनी गोमुख. तर छान बघू शकता किती भारी, प्रत्येक ठिकाणी अशा मूर्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. आणि मागच्या साईडनी आहे ते सभामंडप, भक्तनिवास. आणि याच्या वेळेस सप्तेच्या वेळेस आलेले वारकरी वगैरे टाळकरी मंडळी, महाराज लोक तिथे मुक्कामी असतात. आणि समोर शेत दाखवलेलं आहे, तिथे राहुट्या ठोकून सुद्धा 7 दिवस तिथे मुक्काम करतात. एकदम भारी बघण्यासारखं असतं. तर बघू शकता तुम्ही, झाडे पण एकदम भारी हिरवीगार आहेत आणि एकदम छान मस्त वातावरण आहे. आणि इथं बसल्यावरती इतकं मन प्रसन्न वाटू लागलं. अत्यंत शांत ठिकाण आहे वैष्णवगड. आणि नेहमी आम्ही असंच फिरायचो. आणि माझी जी आई सोबत राहायची, श्रीमंतयोगी आईसाहेब, जर आज सोबत असती तर तिला पण खूप आनंद वाटला असता. आणि असा एक पण दिवस नाही तिची आठवण येत नाही म्हणून. आणि प्रत्येक वेळेस आम्ही कुठं जरी जायचं असलं तर आई नेहमी सोबतच असायची. तर आई तशी कंटिन्यू नेहमी आमच्यासोबतच आहे. तर एकदम छान वाटलं. प्रत्येकाने श्री क्षेत्र वैष्णवगडला व्हिजिट करा, खूप छान जागा आहे ही. आणि गोविंदा तर ते कासवाला चिटकून होता. गोविंदाला इतकं भारी वाटू लागलं होतं कासवाचं. आणि थोडं आम्हाला आईची आठवण आली, कारण आई ही नेहमी आमच्यासोबत कुठेही गेलो तर आई, माझी सासूबाई म्हणजे आई खूप म्हणजे आमच्यासोबत राहायच्या. तर थोडं आठवण आली त्यांची. तर परत बघा तुम्ही पूर्ण मंदिर आता कसं दिसतंय. उजव्या साईडनी काढलेला आहे व्हिडिओ. तर असं इथून मला म्हणजे कसं निघावंच वाटू नाही लागलं, इतकं म्हणजे इतकं भारी वातावरण होतं. असं छान एकदम नैसर्गिक आणि थंड असं झाडाखाली छान वाटत होतं. आणि आम्ही थोडं बसलो इथं. आणि गोविंदाचे चालले होते प्रश्न विचारणं की पप्पा हे काय आहे. तर बघा किती छान महाभारतातल्या, रामायणातल्या, आपल्या जुनं प्राचीनमधल्या पूर्ण मूर्ती अशा कोरलेल्या आहेत. एकदम छायाचित्र रेखाटलेली आहेत मस्त. आणि हे असं दुर्मिळच बघायला मिळतात, आपण कुठतरी लांब गेलो फिरायला तरच.
पण हे आपल्या जवळच्या ठिकाणी आहे हे सगळं. नक्की व्हिजिट करा वैष्णवगड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सिंदखेड राजा मेहकर रोडला. तर छान, आता आम्ही पूर्ण दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे. तर आम्ही आता शेवटी आता निरोप घेतला विठ्ठल रुक्मिणी महाराजांचा, विठ्ठलांचा. तर आम्ही चाललो आहे आता समोरच्या प्रवासासाठी संभाजीनगर येथे. आणि इथे शंकर मोरे साहेब यांना भेटलेले आहेत. ये मैं हूँ, ये मेरे दो भाई हैं, हमारी मम्मी पापा है और ये हमारी कार है, ये पार्टी हो रही है. चला, मुलांची छान मस्त पार्टी चालू आहे गाडीमध्ये आणि प्रवाससुद्धा चालू आहे. छान करता करता आणि एन्जॉय करता करता मस्त फायनली आपण आता आलेलोच आहे छत्रपती संभाजीनगरला. तर बघा, आता आपल्याला वाजलेले आहे 6. आम्ही निघालो होतो 1 वाजता. तर आता आम्हाला 6 वाजले, कारण आम्ही स्टॉप घेत घेत सगळं दर्शन घेत घेत मस्त भारी व्हिडिओ काढत काढत लगे आम्ही पोचलेलो आहे. तर आता थोडी ट्रॅफिक पण लागली होती. तर बघा, छान मस्त आता कसा असा व्हिडिओ वाटला आणि कसा लॉग जमला का नाही ते बघा. आणि पुरेपूर छान दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असेच छान छान व्हिडिओसाठी लाईक फायनली आलेले घरी. हे आमचं घर 3 दिवसाचं बंद. तर आता आपण इथेच व्लॉग खतम करूया.